कुंभमेळ्याच्या 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात राजकीय बॉम्ब. मंत्री गिरीश महाजनांचा दूरच्या नातेवाईक असल्याचा कबुली जबाब. नाशिक. कुंभमेळ्याच्या कामांसाठी विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीने तब्बल 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर काढून 3 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील एक आरोपी आपला दूरचा नातेवाईक असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना दिली. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून 2 आरोपींना अटक केली आहे. कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट ऑर्डर तयार करून कंत्राटदारांची फसवणूक होत असल्याची माहिती यापूर्वी गिरीश महाजन यांनीच पत्रकार परिषदेत दिली होती. यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आरोपीच्या नातेवाईकत्वाच्या कबुलीमुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा आणखी रंगली आहे. डेझ न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख. या प्रकरणामध्ये जे 3 लोकांचे जामनेरमधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघे भाजपचे कार्यकर्ते आहेत. काही त्यापैकी आपले नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून. पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोंडून सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल.